तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं म्हणजे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. काल विशालचा वाढदिवस सेलिब्रेट झाला आणि आज म्हणजे काल रात्री केला. आज 21 तारीख आहे. खरं वाढदिवस आज आहे आणि काल रात्रीच मी त्यांना सरप्राईज दिलं आहे. आणि आज आम्ही सगळेजण चाललेलो आहोत वॉटर पार्कला. आमच्या इकडून जवळच आहे, मोराची चिंचोलीला. तर आणि विशाल मेन म्हणजे ते ऑर्डरला गेले आहेत आणि ते म्हटले मी तिकडून तसंच येतो. सो आम्ही सगळे पूर्ण फॅमिली आहे, म्हणजे पूर्ण म्हणजे बऱ्यापैकी सगळे काल रात्रीच गेलेत, थोडेसे आहेत ते आम्ही सगळेजण. आणि हे ट्रिप देणार आहेत आता आम्हाला सगळ्यांना. स्वामी काय आपलं जायचं कुठं? स्वामी चिंचोली ना, मोराची मोरा चिंचोली जायचंय. मी ट्रिप देणार आहे, फक्त तिथे गेल्या पैसे त्यांचे ते देणार आहे. नाही तू द्यायचे सगळं. चलो, मी आता मेकअप काहीच नाही केलेला आहे. म्हणजे आंघोळ पण नाही केली डायरेक्ट, कारण डायरेक्ट तसंच जाणार आहे. कारण तिथे गेल्यावर पाण्यातच पोहायचे, मग म्हटलं कशाला आंघोळ करायची, फक्त सनस्क्रीन वगैरे लावले बस, बाकी काही नाही. सो चलो कुठं निघालो आपण? कुठं चाललो का तू? तुला असं वाटतंय जम्पिंगला चाललोय? ती त्या काय असतं ते जम्पिंग मध्ये उड्या मारत बसते ना, तिला वाटतं ते गेले आवडतं तिला, तर तिकडे चाललोय तिला असं वाटतंय. तर आम्ही चाललेलो आहोत स्विमिंगला. चलो जम्पिंग काय कुठं जायचं? जम्पिंग जाऊ. जम्पिंग नको, सगळे पारुश आहेत. हे बघा, आम्ही आलेलो आहोत मोराची चिंचोलीला स्विमिंगला. आणि गाडी तिकडे लावली आणि माझे हबी आले, त्यांचा आज वाढदिवस आहे. हे आधीच आले होते इकडे, आम्ही गाडी आलो, टू व्हीलर वर आले. हॅपी बर्थडे. थँक्यू. कदू काय आवडतं? आईस्क्रीम आवडतं. ते इथे तिकीट काढतात ते. आणि आमच्या हाय 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 आणि आमच्या फॅमिलीसोबत ब्लॉग करतात, तर थांबली तरी काय प्रॉब्लेम नाही. सो अजून आमच्यासोबत माझी बहिणीची मैत्रीण पण आहे आणि प्रतीक्षा, ते पण येत होते. ती येणार नव्हती आणि मला बोलली की रात्री आम्ही 3:30-4 वाजेपर्यंत जागले होतो बर्थडेसाठी आणि 5 वाजता ती घरी गेली, झोपली ना. आता 11:30-12 वाजता आलेली आहे. सो ती पण येते. सगळे आता पॅन्ट बांधणार आहेत हातामध्ये आणि त्याशिवाय एंट्री नाही आहे ना, त्यामुळे आम्ही पहिले तिकीट काढून हे बँड हातात घेऊन मग सगळेजण आतमध्ये जातोय. विशू, काल तुम्हाला कालचं सरप्राईज कसं होतं तुमच्यासाठी? कालचं सरप्राईज माझ्यासाठी लय भारी होता. मला अपेक्षाच नव्हतं. काल जसं सांगितलं सेम तसंच आहे. मला वाटलंच नव्हतं की एवढं भारी सरप्राईज भेटेल. एवढं भारी मला फक्त वाटलं होतं की मला ना रात्री 12 वाजता फोन येईल. मी वाट बघत होतो. म्हणजे हे कुणाला सोबत लग्नाला गेले होते, मी जसं प्लॅन केलं हा सगळा त्या दोघांचा तिघांचा मिळून प्लॅन होता की मला कळून द्यायचं नाही. कुणाला मला 2 दिवस अगोदरच म्हटलं की आपल्याला लग्नाला जायचे. म्हणजे ठीक आहे जाऊयात. कुणाला पण मला बोलला की 6 वाजता घरी जाऊ, 9 वाजता जाऊ, 10 वाजता जाऊ. 12 वाजले, 12:30 वाजले तरी तो काय मला घरी घेऊन जाईना, कारण यांचं तोपर्यंत मी माझं डेकोरेशनच चालू होतं. मला माझ्या पद्धतीने सगळं करायचं होतं. माझी पूर्ण फॅमिली मला सेलिब्रेशन हाऊसला नेऊन ठेवायची होती. म्हणजे मी आतमध्ये सगळेजण होते. मी यांना काहीच आयडिया नव्हती की आतमध्ये काय आहे. मी त्यांना असं म्हटलं की आतमध्ये मला ड्रायस करायचं आहे, त्याच्यामुळे थांबा जरा. बाहेरून जेव्हा त्यांनी एंट्री केली तेव्हा त्यांच्यासाठी सगळं सरप्रायझिंग होतं. आणि आतमध्ये जेव्हा एंट्री केली पूर्ण फॅमिली बघितल्यावर तर असं झालं की अरे बापरे, एवढं सगळे कसे काय अरेंज झाले, कसे काय आलेत. तर मुळात माझा प्रॉब्लेम हा आहे की मला ना एक्सप्रेस करता येत नाही. पण मला जे वाटलं मी ते शब्द सांगू शकत नव्हतो, कारण त्यावेळेस त्यांना जास्त असं बोलता येत नाही, पटकन एक्सप्रेस करता येत जे मनातल्या गोष्टी आहेत त्या सांगता येत नाहीत. पण माझं सरप्राईज त्यांना खूप जास्त आवडलं आहे आणि आज त्यांच्या बर्थडे निमित्तच आम्ही आलो आहे. तर चला म्हणलं कुठे बाहेर जाण्यापेक्षा आपण इथेच एन्जॉय करूयात. तर आम्ही आलेलो आहोत. पहिले मी चेंज करून घेते इथं. शिरुटली तर आता आम्ही स्विमिंग केलं, चेंज केलंय आणि आता तेवढा डेंजर टाइम झाला ना की सांगू शकत नाही. आणि जेवण करायला आलोय. सो इथे जेवणाला इथे भरपूर काही आहे. आता ते पुढे मी डायरेक्ट ताटात घेतल्यानंतर मी दाखवेल. पहिले तर ठेचा आहे इथे. आणि स्विमिंग करून एवढी जास्त भूक लागली आहे आणि डेंजर टॅन झालं ते दिसतच आहे. आणि ऊन पण खूप जास्त होतं ना, तर पहिले भूक लागले, मग जेवण करून घेतो
आणि बाकीच्या ऍक्टिव्हिटी मग नंतर करतो आम्ही. पहिले तर पुरणपोळी, ही मला खरंच आवडते. बघ इकडून तिला मार, हे बघ उचलती. दिल बाई कानाखाली मार. मी तुला माडू कशी माडू. तर अशा प्रकारे आमचा दिवस गेलाय आणि आमच्या चेहऱ्याला इग्नोर करा, कारण पाण्यात खेळले ऊन दिवसभर टॅन झालं ना, त्यामुळे काळे पण दिसतोय तेवढे. आणि अवतार पण असत, ते केस तसे तोडलेत आमचे. तर म्हणजे आजचा विशालचा वाढदिवस होता, मग ते आम्ही इकडे आलो होतो आणि विशाल आमच्यावर दुपारपर्यंत थांबले आणि निघून गेले ऑर्डरला. आणि आता संध्याकाळी येतील आणि आम्ही निघतोय आता घरी. आणि हे सगळे फॅमिली इकडे यांचे फोटोशूट करत होते. त्या अगोदर फोटोशूट करत होते, त्यानंतर मग आम्ही तिकडून आलो होतो. आमच्याबरोबर ते फॉलोअर्स फोटो काढत होते आमच्यासोबत. तर मग ते शूट वगैरे झालं आमचं आणि असं सगळे फॅमिली आणि आम्ही आता घरी निघालोय. आणि हा व्लॉग मी इथे एंड करते. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.